ज्या व्यक्तीवर तुम्ही स्वतःच्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचं रक्त आटवलं, त्याच व्यक्तीने तुमच्या पाठीत मागून खंजीर खुपसला, बरोबर ना? तुमच्या हसत्या खेळत्या आयुष्याला कोणाची तरी अशी नजर लागली की एका रात्रीत सगळं काही उद्ध्वस्त झालं. पण थांबा, हा निव्वळ योगायोग नाही. तुमच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक वाईट गोष्ट, प्रत्येक विश्वासघात एका मोठ्या कटाचा भाग होता. तुमच्याच जवळच्या, तुमच्याच रक्ताच्या माणसाने तुमच्या पाठीमागे रचलेला एक भयंकर चक्रव्यूह. वृषभ राशीच्या मंडळींनो, आज मी तुमच्या आयुष्याचं ते जळजळीत सत्य समोर आणणार आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरेल. तुमच्या आयुष्यात आलेले दुःखाचे वादळ, ते कपटी नातेवाईक, ते स्वार्थी मित्र आणि आता येणाऱ्या काळात होणारा तुमचा जो भयंकर बदल, पुढचे 25 मिनिटे तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. जर काळजावर दगड ठेवून सत्य ऐकण्याची हिंमत असेल तरच हा व्हिडिओ पुढे बघा, नाहीतर आत्ताच सोडून जा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनेलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वृश्चिक रास. कालपुरुषाच्या कुंडलीतील 8वी रास. जलतत्वाचेही असे लोक असतात ज्यांचं मन समुद्रासारखं अंथंग आणि तितकंच रहस्यमय असतं. पण या राशीच्या नशिबात एक असा शाप लिहिलेला गेला आहे जो त्यांना जन्मापासून मरेपर्यंत छळतो. तो शाप म्हणजे लोकांवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवणे. मला प्रामाणिकपणे सांगा, हे तुमच्यासोबत घडलंय का? जेव्हा जेव्हा तुम्ही कोणाला तरी मनापासून आपलं मानलं, जेव्हा जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी मदतीसाठी स्वतःचा खिसा रिकामी केला किंवा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून दुसऱ्यांचे अश्रू पुसले, शेवटी तुमच्या पदरात काय घडलं? उपकार तर दूरच, पण तू माझ्यासाठी केलंय काय? हा निर्दय प्रश्न, हो ना? तर कमेंट करून नक्की सांगा. वृषभ राशीचे लोक मंडळी जन्मातच खूप प्रामाणिक आणि भावनिक असतात. ते कोणाशीही नातं तोडताना तेव्हा ते वरचं नसतं, ते थेट काळजातून जोडतात. तर मंडळींना मध्यरात्री 2:30 वाजता फोन करून सांगितलं की भावा, ताई, मी अडचणीत आहे, तर ती व्यक्ती स्वतःच्या संकटाचा विचार न करता त्याच्यासाठी धावून जाते. पण जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा मागे वळून पाहिल्यावर फक्त स्वतःची सावली उरलेली असते. आता एक विचार करा, तुमच्या आयुष्यात जे काही लोक आले ते कधी अनोळखी माणसामुळे आले का? नाही. तुम्हाला कधीच रस्त्यावरून चालणाऱ्या तिसऱ्या माणसाने फसवलं नाही. तुम्हाला जेव्हा जखम झाली तेव्हा तुमची खूप जवळच्या माणसाने दिली का? घडतं असं तुमच्यासोबत घडतंय का? याच्या मागे एक खूप मोठं रहस्य, खगोलीयशास्त्री आणि आध्यात्मिक रहस्य दडलं आहे. आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्यावर सहसा कुणी उघडपणे बोलत नाही, ते म्हणजे तुमची कपटी नातेवाईक. वृश्चिक राशीच्या लोकांनो, आयुष्यात नातेवाईक नावाचा हा जो प्रकार असतो ना, तो बहुतेकशा वेळा फक्त आणि फक्त तमाशा बघण्यासाठी असतो. तुम्ही कधी नोटीस केलंय का? जेव्हा तुम्ही संकटात असतात तेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात, जेव्हा तुमची परिस्थिती खराब असते तेव्हा तेच नातेवाईक तुमच्यापासून 4 लांब हात जातात, फोन उचलत नाहीत, लग्न कार्यात तुम्हाला अशी वागणूक देतात जणू तुमचं काही अस्तित्वच नाही. तुमच्या गरिबीची, तुमच्या संघर्षाची ते पाठीमागे थट्टा उडवतात. बघूया याचं कसं होतंय ते, अशी कुसत भावना त्यांच्या मनात असते. पण तुमची परिस्थिती सुधारायला लागते, जसं तुमच्याकडे 4 पैसे यायला लागतात तेव्हा समाजात तुमचं नाव व्हायला लागतं, तसंच हेच लोक आपले रंग बदलतात. अचानक तुमच्या घरात चहा प्यायला येतात, अचानक त्यांना तुमची माया लागती. अरे, हा तर आमचाच मुलगा आहे, आमचीच मुलगी आहे, आम्हाला अभिमान आहे हिचा, असं खोटं कौतुक करायला लागतात. हे जे दुप्पटी चेहरे असतात ना, त्यांना तुम्हाला मानसिकदृष्ट्या किती त्रास दिलाय हे फक्त तुमच्या मनाला आणि देवाला ठाऊक आहे. अनेकदा तर तुमच्या स्वतःच्या रक्ताच्या माणसाने तुमच्या प्रगतीवर जळाफाट केलाय. तुमच्या घरात भांडणे कशी लावतात येतील, तुमची नोकरी व्यवसायात खोडा कसा घेतला येईल याचे गुप्त प्लॅन्स त्यांनी आखलेत. पहा मंडळी, हे जर तुमच्यासोबत घडलंय तर कमेंट बॉक्समध्ये मला आत्ता नक्की सांगा, कारण हे जे सत्य आहे ना, ते जितकं कडू आहे तितकंच ते तुमच्या राशीशी जोडलेलं आहे. पण प्रश्न हा पडतो की हे लोक ओळखायचे कसे आणि यांच्या या कपटी स्वभावाचा तुमच्यावर काय परिणाम झाला? नातेवाईक
जर लांबचे झाले तर. पण ज्यांना आपले भाऊ मानलं, ज्यांच्यासोबत रात्रंदिवस घालवले ते स्वार्थी मित्र. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला मित्राची खूप किंमत असते. हे लोक मित्रांसाठी काही करायला तयार असतात. पण दुर्दैवाने वृश्चिक राशीच्या आयुष्यात येणारे 80% मित्र हे केवळ आणि केवळ स्वार्थासाठी येतात. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसे आहेत, जोपर्यंत तुमच्याकडे गाडी आहे, जोपर्यंत तुमच्याकडे त्यांचं काहीतरी काम निघतंय, तोपर्यंत ते तुमच्या गळ्यात गळे घालणार. तूच माझा भाऊ, तुझ्यासाठी काही पण, अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारणार. पण ज्या दिवशी तुमचा वाईट काळ सुरू होतो, त्याच दिवशी तुम्हाला खरोखर पैशाची किंवा मानसिक आधाराची गरज असते, त्या दिवशी हे भाऊ अचानक गायब होतात. त्यांचे फोन नॉट रिचेबल येतात. त्यांच्याकडे हजारो कारण तयार असतात. आणि सर्वात जास्त वेदना कधी होतात माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला कळतंय की ज्या मित्राला तुम्ही तुमचे गुपित सांगितले होते, ज्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही मनाचे कुलूप उघडी केले होते, तोच मित्र पाठीमागे इतर लोकांसमोर बसून तुमच्या परिस्थितीची टिंगल उडवतोय, तुमचे गुपित चव्हाट्यावर आणतोय. हा जो विश्वासघात आहे ना, या विश्वासघाताने वृश्चिक राशीच्या लोकांना आतून पूर्णपणे तुटून टाकले. अनेक रात्री तुम्ही फक्त हाच विचार करून रडला आहात की माझं काय चुकलं, मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग लोकांनी माझ्यासोबत असं काय केलं. पण मंडळी, निराश होऊ नका, कारण या जगाचा एक नियम आहे, कर्म. ज्यांनी तुम्हाला रडवलं त्यांना हसवण्याचा अधिकार निसर्ग कधीच देत नाही. आणि वृश्चिक राशीचा स्वामी कोण आहे? मंगळ. मर्म भेदणारा, अग्नितत्व असलेला पराक्रमी देव. त्यामुळे तुमचा बदला हा निश्चित असतो. तर पहा मंडळी, पण तो कसा होणार ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी तुमच्या या दुःखामागचं ज्योतिष कारण काय आहे ते समजून घेऊया. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. गेले काही वर्ष, मी मागचे 5 ते 7 वर्षाबद्दल बोलते, हे वर्ष तुमच्यासाठी सोपे नव्हते. एकामागून एक संकट, एकामागून एक मानसिक धक्के, कधी आर्थिक नुकसान, कधी तर आरोग्याची समस्या, कधी नोकरी सुटली तर कधी धंद्यात अतोनात तोटा झाला. असं वाटत होतं की एका संकटातून बाहेर पडतोय तर तोच दुसरं संकट दारात येऊन उभा टाकले. अनेकदा रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण जग झोपलं असायचं, तेव्हा तुम्ही बेडवर पडून छातीकडे बघत अश्रू गाळले आहेत. कोणाजवळ बोलता येत नव्हतं, कारण मनात भीती होती की जर कोणाला सांगितलं तर ती आपली कमजोरी समजून त्रास देतील. वृश्चिक राशीचे लोक ना स्वतःचं दुःख कधीच जगासमोर मांडत नाहीत. ते बाहेरून खूप खंबीर, खूप कडक दिसतात, जणू त्यांना काही फरकच पडत नाही. पण आतून आतून त्यांचं मन पूर्णपणे छिन्नभिन्न झालेलं असतं. मला एक सांगा मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की देवाने तुमच्या वाट्याला एवढं संघर्ष का दिलाय? तुम्ही तर कधी कोणाचे पैसे बुडवले नाहीत, कोणाचं घर उद्ध्वस्त केलं नाही, मग हा त्रास का? याचं उत्तर असं आहे की निसर्ग तुमच्यावर भट्टीसारखी प्रक्रिया करत होतो. सोनं जेव्हा आगीत भाजून निघतं ना, तेव्हा त्याचा दागिना बनतो. देवाला माहिती होतं की वृश्चिक राशीच्या लोकांना अफाट शक्ती आहे, पण जोपर्यंत त्यांना धोके मिळणार नाहीत, तोपर्यंत त्यांना जगाचा खरा चेहरा दिसणार नाही, तोपर्यंत ते आपल्या शक्तीचा वापर करणार नाहीत. हे जे दुःख तुम्ही भोगलंय ना, ही तुमची लायकी नव्हती, तर ते तुमची आगामी काळासाठाची ट्रेनिंग होती. पहा मंडळी आता लक्ष देऊन ऐका, कारण आता या कहाणीमध्ये असा एक ट्विस्ट येणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत आहात. ज्योतिषशास्त्राच्या कॅलेंडरनुसार आणि ग्रहाच्या बदलत्या चालीनुसार आता तुमच्या आयुष्यातला तो अंधकारमय काळ संपायच्या मार्गावर आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. आत्तापर्यंत ग्रहाची अशी काय स्थिती होती ज्यामध्ये शनीची दृष्टी, राहू केतूचा प्रभाव आणि गुरुची प्रतिकूलता, यामुळे तुम्हाला खूप सोसावं लागलं. तुमच्या तोंडाचा घास हिरावून घेतला. पण आता ब्रह्मांड आपला न्याय करायला सज्ज झाला आहे. पण हा काळ बदलताना सगळ्यात आधी काय होणार आहे माहिती आहे का? एक खूप मोठा चमत्कार होणार आहे. तुमच्या आजूबाजूला जी कपटी आणि स्वार्थी लोक मित्र आणि नातेवाईकांचा बुरखा घालून वावरत आहेत ना, ते एका रात्री तुमच्या आयुष्यातून बाजूला फेकली जाणार आहेत. परिस्थिती अशी निर्माण होणार आहे की त्यांचे खरे चेहरे तुमच्यासमोर स्वतःहून उघडे पडतील. तुम्हाला काय करायची गरज देखील पडणार नाही. देव स्वतः अशा घटना घडून आणेल ज्यामुळे तुम्हाला समजेल की कोण आपला आहे आणि कोण परका आहे. एक मानसिक धक्का असेल, पण तो तुमच्या भविष्यासाठी खूप गरजेचा आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यातील ही नकारात्मक घाण साफ होईल, तेव्हाच तर सुखाचे दिवस प्रवेश करतील, बरोबर ना?
चला तर मग आता पाहूया की येणारे दिवस तुमच्यासाठी नेमके काय घेऊन येत आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आगामी काळ पुनर्जन्मासारखा असणार आहे. होय, हा तुमचा फायनल कमबॅक आहे. आतापर्यंत ज्या पैशाच्या बाबतीत तुम्ही खूप त्रास सहन केलात, जिथे हात लावला तिथे नुकसान झालं किंवा दिलेले पैसे अडकून पडले, आता तो मार्ग मोकळा होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर रखडलेली बढती किंवा पगारवाढ मिळण्याची मजबूत योग आहेत. व्यवसायात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील. जर तुमच्यावर एखादा घोटाळा आला असेल किंवा जमिनीची मालमत्तेचा वाद चालू असेल, ज्यांनी तुमची रात्रीची झोप उडवली होती, तर ते लिहून घ्या. आता विजय तुमचा होणार आहे. तुमचे शत्रू जे तुम्हाला उद्ध्वस्त करायला निघाले होते, ते आता स्वतःच्या जाळ्यात अडकतील. ज्या लोकांनी तुम्हाला नावं ठेवली, ज्यांनी तुम्हाला अकर्षम म्हटलं, ज्या नातेवाईकांनी तुम्हाला फालतू समजून सोडून दिलं, तेच लोक आता तुमच्याशी नातं जोडण्यासाठी लोकांकडे शिफारस मागतील. तुमची प्रगती बघून त्यांचे डोळे पांढरे होणार आहेत. हा निसर्गाचा तुमच्यासाठीचा सगळ्यात मोठा न्याय असेल. वृश्चिक राशीचे लोक जेव्हा शांत असतात ना, तेव्हा लोकांना वाटतं की ते कमजोर आहेत. लोक त्यांच्या शांतीचा गैरफायदा घेतात, पण लोकांना हे माहिती नसतं की विंचू जेव्हा शांत बसतो तेव्हा तो आपला पुढचा वार कसा करायचा याचा विचार करत असतो. आणि जेव्हा तो वार करतो ना, तेव्हा समोरच्याला सावरण्याची संधीही मिळत नाही. पण वृश्चिक राशीचे लोक कधीच स्वतःहून कोणाचं वाईट करत नाहीत. ते आपल्याबद्दल स्वतःच्या हाताने घेत नाहीत. ते आपला बदला वेळेवर सोडून देतात. आणि आता ती वेळ आली आहे. ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, ज्या मित्रांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसायला, ज्या नातेवाईकांनी तुम्हाला मानसिक वेदना दिल्या, आता त्यांची कर्माची पाठी भरली आहे. तुम्ही येणाऱ्या दिवसात स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल. ज्यांनी तुम्हाला रडवलं ते आज स्वतः कोणत्या ना कोणत्या संकटात सापडले आहेत. निसर्ग त्यांच्याकडून व्याजासकट हिशोब वसूल करत आहेत. तुम्हाला ज्यांच्याकडे जाऊन भांडण्याची गरज नाही. तुमची शांतता आणि तुमचे यश हीच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी चपरक असेल. जेव्हा तुम्ही ब्रँडेड गाडीतून तुमच्या जगासमोर जाल किंवा तुमच्या कपटी मित्रांसमोर जाल, जेव्हा तुमचं हसत खेळत कुटुंब ते पाहतील, तेव्हा तुमची कीर्ती चारही बाजूनी पसरेल. तो तुमचा खरा बदल असेल. तोच त्यांचा सर्वात मोठा पराभव देखील असेल. पण मंडळी, हे येणारे सोनेरी दिवस जर तुम्हाला पूर्णपणे आत्मसात करायचे असतील, तर तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील. निसर्ग तुम्हाला संधी देतोय, पण त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातात आहे. म्हणून वृश्चिक राशीच्या लोकांना आजपासून हे 5 नियम तुमच्या मनावर कोरून ठेवा. सगळ्यात महत्त्वाची मोठी चूक ही होती की तुम्ही आनंदाच्या भरात किंवा भावनेच्या भरात तुमचे पुढचे प्लॅन सगळ्यांना सांगून टाकता आणि मग त्या कामावर नजर लागते किंवा लोक त्यात खोडा घालतात. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत गुप्त पाळा. कुणीतरी 2 खोटे अश्रू गाळले की तुमचं मन वितळतं. पुन्हा तीच चूक करू नका. ज्या व्यक्तीने तुम्हाला भूतकाळात एखादा जरी धोका दिलाय, त्याला तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच जागा देऊ नका. साप कितीही पळाला तरी तो शेवटी डसणारच, हे लक्षात ठेवा. मानसिक त्रासामुळे तुम्ही तुमच्या शरीराकडे खूप दुर्लक्ष केले. आता स्वतःसाठी जगायला शिका. चांगलं अन्न खा, व्यायाम करा आणि ध्यान करा. भावनेच्या भरात कोणालाही कर्ज देऊ नका. विशेषतः नातेवाईक आणि मित्रांना दिलेले पैसे कधीच परत येत नाहीत. हा अनुभव तुम्ही घेतलाच आहे, त्यामुळे नाही म्हणायला शिका. तुमच्यामध्ये अफाट ऊर्जा आहे. ती ऊर्जा रागवण्यात, चिडचिड करण्यात किंवा भूतकाळाचा विचार करण्यात, रडण्यात वाया घालू नका. ती ऊर्जा तुमच्या कामात, तुमच्या स्वप्नामध्ये गुंतवा. मग बघा, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. वृषभ राशीच्या वाघिण्यांनो, उठून उभे राहा. डोळ्यातले अश्रू पुसून टाका आणि भूतकाळाची ती दुःखाची जलमट झटकून द्या. तुमची खरी ओळख जगाला दाखवण्याची वेळ आता आली आहे. ज्या वादळाने तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, त्या वादळाला आता सांगून द्या की तुम्ही स्वतः एक महावादळ आहात. कपटी नातेवाईक आणि स्वार्थी मित्रांचे आभार माना, कारण जर त्यांनी तुम्हाला धोके दिले नसते तर आज तुम्ही इतके खंबीर बनू शकला नसतात. त्यांच्या धोक्यांनीच तुम्हाला लढायला शिकवलं. आता मागे वळून पाहायचं नाही किंवा बघायचं नाही. तुमचं ध्येय तुमचं समोर आहे आणि येणारा काळ फक्त आणि फक्त तुमचा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की हा व्हिडिओ पाहताना तुमच्या अंगावर नक्कीच काटा आला असेल. तुमच्या काळजाला प्रत्येक शब्द भिडला असेल. जर तुम्हाला वाटत असेल की हे सर्व तुमच्यासाठीच होतं आणि येणाऱ्या काळात तुम्ही त्यास घडवणार आहात, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये मी तयार आहे, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त ही कमेंट नक्की करा.
हा व्हिडिओ तुमच्या त्या वृश्चिक राशीच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.